असं कोणी आहे का? कोण आहे त्याला पुढे या. ताई पुढे या तुम्ही डिसेंबर पूर्वी केवायसी केली. हाँ डिसेंबर के पहला करी थी नहीं तो डिसेंबर तक पैसे आए थे मेरे. ए निखिल बाल विषय में पैसे जाने लगे नहीं 4-5 जरा यांचं बघा बघू. ए निखिल पण डिसेंबर पूर्वी ज्यांनी केवायसी केल्या डिसेंबर के जैसा साहेब बोल रहे कि दिसंबर के अव्वल जे लोग ने करेले केवायसी उनका जर हुई ना रहेगा तो उनको प्रॉब्लेम नाही. असं डिसेंबर पूर्वी ज्यांनी केवायसी केली ना ते सर आहे त्यांच्याजवळ जावा तिथं सिस्टीमला ते लगेच बघतात. साईड बदलली. हा 26 लाख लोकांनी काय केलं पूर्ण राज्यभरात सांगतोय मी तुम्हाला. 26 लाख लोकांनी काय केलं की केवायसी मध्ये एक प्रश्न होता की तुमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी आहे किंवा नाही असेल तर नाही पण टिक करणार. त्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलं. त्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिल्यामुळे परत मंत्र्यांपर्यंत सगळा गेला, सीएम साहेबांपर्यंत सगळा विषय गेला आणि मंत्रिमंडळानं परत निर्णय काय घेतला, ज्यांची केवायसी त्यांनी केलेली आहे परंतु ती केवायसी करताना त्यांची चुकलेली आहे, फक्त ज्यांची केवायसी चुकलेली आहे त्यांना ती चुकी सुधारण्यासाठी आणखी एक संधी उपलब्ध करून देऊया आपण. 31 मार्च पर्यंत त्यांना मुदत देऊया. म्हणून ही ज्यांची केवायसी चुकलेली आहे त्यांच्यासाठी ही 31 मार्चची मुदत दिलेली आहे. आणि ज्यांनी केवायसी 31 डिसेंबर पर्यंत केलीच नाही त्यांचं आता यादीत नाव येतच नाही. म्हणजे डिसेंबरची मुदत हीच अंतिम होती, केवायसी करण्यासाठी होती. फक्त चुकीसाठी वाढवली सरसकट दिले सरसकट सगळ्यांना. सर्वांना नमस्कार. मी सुहास बुदवले, बालविकास प्रकल्प अधिकारी, सांगली शहर. सध्या ह्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बरेच लाभार्थी सध्या कार्यालय येत आहेत आणि त्यांच्या अडचणी आपल्याकडे कार्यालयामध्ये मांडत आहेत. सध्या महत्त्वाचा इश्यू म्हणजे ई केवायसी करणे. ई केवायसी करण्यासाठी शासनानं 31 मार्च 2026 ही मुदत दिलेली आहे. तत्पूर्वीच माझ्या सर्व महिला लाभार्थ्यांना कळकळीची विनंती असेल की सर्वांनी आपली ई केवायसी ज्या दुरुस्त्या करणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे, त्या दुरुस्त्या ह्या 31 मार्चपूर्वीच करून घेणं गरजेचं आहे. आणि यामध्ये काही लाभार्थ्यांची नावं सिस्टीममध्ये दिसत नाहीत अशाही काही महिला आपणाला येऊन भेटत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की शासनानं पहिल्यांदा जी ई केवायसी करण्यासाठी मुदत दिली होती ती 31 डिसेंबर 2025 अशी होती आणि तोपर्यंत सर्वांनीच केवायसी करून घेणं हे अपेक्षित होतं. परंतु त्यावेळी काही प्रश्नांची उत्तरं काही लाभार्थ्यांकडून ती केवायसी करताना चुकलेली आहेत आणि त्या चुकांमध्ये दुरुस्ती करून घेण्यासाठी म्हणून ही संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. असे सांगली जिल्ह्यामधील जितके लाभार्थी असतील त्यांनी स्वतः केवायसी स्वतःचं नाव त्यामध्ये आलेलं आहे का हे पाहावं आणि त्यामध्ये दुरुस्ती करून घ्यावी आणि ही दुरुस्ती 31 मार्च 2026 पूर्वीच करून घ्यावी. केशरी पट्टीमध्ये इरर आणि KYC यादीच्या ह्यामध्ये दुरुस्ती यादीत नाव नाही आहे असं या लागलेलं आहे, त्याला पुढं काय करायला लागेल? सध्या ज्या भगिनींची केवायसी करताना चुका झालेल्या आहेत त्यांच्यासाठीच हा दुरुस्ती करण्याचा ऑप्शन 31 मार्चपर्यंत उपलब्ध करून दिलेला आहे. ज्यांनी यापूर्वी 31 डिसेंबर पूर्वी केवायसी करणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी त्यापूर्वी केवायसी केलेली नाही आहे, सध्या तरी त्यांच्यासाठी काही ह्या पोर्टलच्या माध्यमातून ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. शेवटी तो पॉलिसी डिसिजन आहे शासन स्तरावर, त्याबद्दल वेगळा निर्णय घेणं अपेक्षित आहे, ते घेतील अशी अपेक्षा व्यक्त करू. धन्यवाद.